नमस्कार सर्वांना. तर बघा, पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना खास महिलांसाठी खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे, की विवाहानंतरचे नाव वेगळं आणि विवाहापूर्वीचे नाव वेगळं. तर बघा, हा मिसमॅच दूर करण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत किंवा कोणत्या कागदपत्रांची गरज लागेल. तर बघा, महिलांनी कुठेही घाबरून जायचं नाही आहे, कारण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका. तर बघा, तुमचं माहेरचं नाव वेगळं झालं आहे, सी-टेटवरती वेगळं आहे आणि आता टेटला तुम्ही वेगळं टाकलं आहे, तर काहीही टेन्शन घेऊ नका आणि अजिबात पॅनिक होऊ नका. तर बघा, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जे आपले माननीय शिक्षण अधिकारी आहेत, यांच्या नावे आपल्याला अर्ज करायचा आहे. म्हणजे की तुमची जवळची जी जिल्हा परिषद आहे, तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाबरोबर तुम्हाला कोणती कागदपत्रे जोडायचे, तर त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स जोडायचं आहे. आधार कार्ड म्हणजे आता तुम्ही नाव बदललं असेल, समजा तुमचं पोर्टलवरती सासरचं नाव असेल आणि तुमचं आधार कार्डसुद्धा त्याच नावाचं असेल, तर ते आधार कार्ड आणि त्याचबरोबर तुमचं ज्या नावामध्ये तफावत येते, म्हणजे TETच्या गुणपत्रामध्ये किंवा CTETच्या गुणपत्रकामध्ये, तर त्याची झेरॉक्स, त्याचबरोबर तुमचा टेटचा रिझल्ट जो तुम्ही स्कोअर कार्ड काढलेलं आहे टेटचं, ते टेटचं स्कोअर कार्ड, त्याबरोबर तुमचं विवाह नोंदणीपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट झेरॉक्सची प्रत आणि तुमचं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र म्हणजे गॅझेट याचं झेरॉक्स. जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर गॅझेट जरी असलं तरीसुद्धा चालेल. आणि हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत बघा, तुम्हाला 4 ते 5 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. एक तुम्ही केलेला अर्ज, दुसरा त्याच्याबरोबर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, तिसरं सी-टेटचं झेरॉक्स, चौथं तुमचं टेटचं झेरॉक्स, पाचवं तुमचं गॅझेट किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट. बरोबर, हे 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि या सर्व डॉक्युमेंट्सवरती तुम्ही काय करायचं आहे, तुमची स्वतःची सही करायची आहे आणि त्याचबरोबर त्या अर्जावरती तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जुना किंवा नवीन, त्याचा तिथं तुम्ही काय करायचं आहे, उल्लेख करायचा आहे. खाली तुम्ही तिथं सिग्नेचर करायचे आहे अर्जावरती आणि तिथे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर तिथे नमूद करायचा आहे. आणि हे सगळं डॉक्युमेंट्स घेऊन, अर्ज घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या जिथं तुम्ही रिक्वेस्ट पाठवली आहे, म्हणजेच तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर जो तुमचा विभाग असेल प्राथमिक शिक्षण विभाग किंवा माध्यमिक शिक्षण विभाग, त्या विभागामध्ये जायचं आणि हे तुमचं अर्ज आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं द्यायचे. जर गर्दी नसेल तर ते तुमचा प्रॉब्लेम तिथंच तुम्हाला सॉल्व्ह करून देतील किंवा जर गर्दी असेल तर तो प्रॉब्लेम तुमचा संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत म्हणजे 1 ते 2 दिवसात तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इनला काय तुम्हाला मेसेज वगैरे काहीही येत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं पोर्टल ओपन करायचं आहे आणि तिथं तुमचं रिक्वेस्ट जी तुम्ही पाठवलेली असते ती पेंडिंग दिसत असते, ती तिथं अप्रूव्ह म्हणून तुम्हाला दिसते. तर इतकं इझी ही प्रोसेस आहे. तर कोणीही पॅनिक होऊ नका, कोणीही टेन्शन घेऊ नका. हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होतो आणि टेन्शन तर महिलांनी अजिबात घेऊ नका. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.